नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि नेहमीप्रमाणे तुमचे खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम करत राहा माझ्या व्लॉग्सवर. तर आजचा व्लॉगसुद्धा खूप खास आहे, कारण आज आहे दीदीचं संगीत आणि त्याच दिवशी सकाळी मला होती मेकअपची ऑर्डर. सो पटापट रेडी होऊन मी आता पोहोचलेली आहे माझ्या लोकेशनवर. आणि आजच्या दिवशी मला एकूण 4 सायडर तयार करायच्या होत्या. सो ही आहे ब्राईडची आई, त्यांना असा छान सटल मेकअप हवा होता. सो इथे मी त्यांचा मेकअप केलेला आहे आणि हेअरस्टाईलसुद्धा केलेली आहे. मेकअप कसा वाटतो हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर मी ब्राईडच्या वहिनीचा सुद्धा मेकअप केला, त्यांनासुद्धा सिम्पल मेकअप हवा होता. आणि त्यांचे केस खूप जास्त जाड होते, पण तरीसुद्धा मी त्यांना मॅनेजेबल अशी कर्ल्स हेअरस्टाईल करून दिलेली आहे. आणि त्यानंतर मी आणखी 2 सायडर तयार केल्या, म्हणजेच ग्रूमची आई आणि ग्रूमच्या बहिणीचा मी मेकअप केला, पण मला ते शूट करता आलं नाही कारण मी एकटीच होते. आणि त्यानंतर मला इथे माझ्या स्कूल फ्रेंड्स भेटलेल्या आहेत. त्यांचा बघू 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 रडका बघू. हाय हॅलो हॅलो हाय कर. हाय. खूप दिवसांनी मैत्रिणी भेटल्या होत्या, त्यामुळे आम्ही गप्पांसोबत खूप जास्त गॉसिपसुद्धा केलं. पण आता मला निघायला लागणार आहे घरी, कारण ऑलरेडी मामाकडे दीदीचा चुडा भरण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. श्रीशानी बघू बांगड्या कशा भरल्या. आई शप्पथ. बघू माझी सोनू कशी दिसते. वा वा, नवरी गट नवरी ती आमची. तर मंडळी, आजच्या आमच्या संगीतची थीम आहे रेट्रो थीम. आणि आम्ही सगळेच जण रेट्रो लुकमध्ये अतिशय सुंदर असे तयार झालेलो आहोत. तर मी कशी दिसते हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर झालं असं, मी आधी वेगळा आउटफिट वेअर करणार होती, पण अचानक मला साडी वेअर करावीशी वाटली. त्यामुळे मी माझ्या भावाला खूप जास्त रिक्वेस्ट केली आणि त्याने घाईमध्ये जाऊन माझ्या सासरहून माझी साडी आणलेली आहे. आणि असा जुगाडू माझा आउटफिट आहे. मी कशी दिसते आणि माझा आउटफिट कसा वाटतो हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे फायनली आमच्या संगीतला सुरुवात झालेली आहे. तर पहिले आमच्या घरातल्या सगळ्या मोठ्या लेडीजचा परफॉर्मन्स झाला. त्यानंतर आमच्या घरातल्या सगळ्या बच्चे कंपनीने सुद्धा संगीत एन्जॉय केलं आणि ते सुद्धा खूप जास्त प्रॅक्टिस करून आलेले बरं का. सो त्यांचे सुद्धा छान असे डान्स झाले. त्यानंतर माझा, दीदीचा आणि ऋतुजाचा असा आमच्या तिघींचा एक छान डान्स परफॉर्मन्स झाला. आणि आम्ही खूप जास्त आधी या डान्सची प्रॅक्टिस केली होती, त्यामुळे मध्ये मध्ये खूप जास्त विसरायला सुद्धा होत होतं. मग मी आणि ऋतुजानी अगदी संगीत सुरू होण्याच्या 5 मिनिटं आधी एक डान्स बसवला होता, तो इथे आम्ही आता परफॉर्म करतोय. आणि माझा आजचा दिवस खूप जास्त बिझी होता, त्यामुळे मला प्रॅक्टिसला सुद्धा वेळ देता आला नव्हता. पण तरीसुद्धा आम्ही दोघींनीही खूप जास्त छान डान्स केलेला आहे. आणि हा आहे आमच्या सगळ्या कझिन्सचा मिळून एक छान डान्स परफॉर्मन्स. आणि आम्ही कसे नाचतोय हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खरं सांगू का, आम्ही सगळ्यांनीच आयत्या वेळेला हा डान्स प्रॅक्टिस केलेला आहे, पण तरीसुद्धा सगळेच जण खूप जास्त उत्तम नाचत आहेत. आणि त्यानंतर सगळ्यात लास्ट परफॉर्मन्स म्हणजे आमच्या सगळ्या लेडीजचा होता. सो आम्ही कसे दिसतोय सगळ्याजणी आणि आम्ही कसे नाचतोय हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मला पादे बाबू पादे. मी देते. हा असंच करे. इकडे शुभांगी प्रचिच्या इकडे जा. बस बस प्रीती बस. तुला शुभांगीकडे जा, शुभांगीकडे. मोनी, हा तुझा फायनल राऊंड आहे.
तर मंडळी, अशा पद्धतीनं आपला हा व्हिडिओ इथेच एंड होतोय आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आम्ही आज खूप जास्त धमाल केलेली आहे, ते तुम्हाला व्हिडिओ बघून समजलंच असेल. आणि आम्ही आणखीन मजा करणार आहोत, आणखी लग्नात खूप जास्त धमाल असणार आहे. सो येणारे व्लॉग बघायला विसरू नका. आणि आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.